त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना ह्याच्यावरती थेट टीका बाळासाहेबांनी स्वतःच केलेली आहे। उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा बाळासाहेबांची काय गमती जमती करून आपली बाजू सावरून नेली असती। बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट होते का? तर होते, परंतु ह्याचा अर्थ बाळासाहेब ठाकरे मुस्लिम द्वेष्टे होते असं त्याचा अर्थ नाहीये। ही जी आर्थिक रचनेवरती कमांड ठेवण्याची क्षमता नसणे, जी आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये व्यवहार चालतात, ते आजही अमराठी लोकांच्या हातामध्ये आहे। नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर। शिवसेनेचा 58वा वर्धापन दिन साजरा होतोय। 19 जून 1966 ला शिवसेनेची मुंबईत स्थापना झाली। आज शिवसेना प्रमुखांच्या मराठी माणूस या विचाराने 3 राजकीय पक्ष कार्यरत आहेत। एक, शिवसेना प्रमुखांचा मुलगा उद्धव ठाकरे यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष, दुसरा शिवसेना हा पक्ष, आणि तिसरा शिवसेना प्रमुखांचा उत्तराधिकारी होईल असं ज्यांना सगळ्यांनाच वाटत होतं त्या राज ठाकरेंचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष देखील मराठी माणूस या एका संकल्पनेवर कार्यरत असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। हे कदाचित जगभरातलं एकमेव उदाहरण असेल की एका माणसाच्या विचारावर 3 पक्ष एकाच राज्यात कार्यरत आहेत। आणि याच सगळ्या गोष्टींवर भाष्य करण्यासाठी शिवसेना प्रमुखांची कार्यशैली, त्यांचं राजकारण, ते अगदी उद्धव ठाकरे यांची कार्यशैली, राजकारण, राज ठाकरे यांचा झालेला विस्फोट आणि एकनाथ शिंदे यांचं सत्तेसाठी केलेलं वेगवेगळ्या पद्धतीचं राजकारण, या सगळ्या गोष्टीवर भाष्य करण्यासाठी आपल्या बरोबर ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, संपादक, विचारवंत, नाटककार ज्ञानेश महाराव सर आहेत। आपण त्यांच्याबरोबर या सगळ्या गोष्टींवर चर्चा करणार आहोत। ज्ञानेशजी, टाइम महाराष्ट्रामध्ये आपलं खूप खूप स्वागत। आज जसं आपण म्हटलं की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मराठी माणूस या विचाराने 3 लोक आपापलं राजकारण करतायत आणि त्या 3 लोकांचे समर्थक, सैनिक, कार्यकर्ते हे महाराष्ट्रात वावरत आहेत। बाळासाहेब ठाकरे यांना तुम्ही अनेक वेळा भेटलात, त्यांचं राजकारण तुम्ही जवळून पाहिलंय, आणि आत्ता म्हणजे बाळासाहेब गेल्याला आता जवळपास जी काही एक दशकभराची वर्ष झाली आहेत, त्यानंतरही त्यांच्याच नावाने राजकारण करावं लागतंय। कसं पाहताय तुम्ही बाळासाहेब ठाकरे या व्यक्तिरेखेच्या बाबतीत? पहिल्यांदा शिवसैनिकांना सगळ्यांना आणि शिवसेनांना स्थापनेपासून जी वाटचाल चालू आहे, आज वाढदिवस आहे 58वा, म्हणजे वर्धापन दिन हा शब्दच मुळात शिवसेनेने रुजवलेला आहे। तर सर्वांना, मराठी माणसाला, त्यांना मानणाऱ्या प्रत्येकांना शुभेच्छा। त्याचप्रमाणे आपल्या चॅनेलनी हा विषय घेतला त्याबद्दल विशेषतः राजेश कोचरेकर यांचे विशेष आभार। आज परिस्थिती अशी आहे की बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाभोवतीच हे 3 पक्षांचं राजकारण फिरतंय। इतकंच नव्हे तर भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, यांनी हे सुद्धा बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना चांगली की वाईट किंवा आपल्याला हवी का ह्याच्या भोवतीच फिरते। ही ताकद बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या पद्धतीने शिवसेना रुजवली, वाढवली, फुलवली, त्याचं हे बळ आहे। बाळासाहेब ठाकरे हा एक माणूस असा होता की त्याच्या नावापुढे जितके शून्य लागतील तितकी त्या संघटनेची किंमत वाढायची। इतर शून्यच होते सगळे। आज उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरे असतील, आपले एकनाथजी शिंदे असतील किंवा अजून कोणी, ह्या सगळ्यांना अर्थ बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यक्तिमत्वाने दिलेला आहे। आणखीन त्यांनी आपली मराठी माणसांची संघटना कशी असावी, कशा पद्धतीने जावं, त्यासाठी कुठला त्याग करावा लागेल, संघर्ष करावा लागेल, त्याचं हे फलित आहे। म्हणून मला असं वाटतं ते गेल्यानंतर सुद्धा, आता एक तप म्हणजे 12 वर्ष झाली तरी सुद्धा बाळासाहेब ठाकरे हे नाव विसरलं जाऊ शकत नाही। ही ताकद आहे त्या। पण आज ज्या वेळेला हे 3 पक्ष काम करताना दिसत आहेत बघा, म्हणजे एक पक्ष जो आहे तो राज्यात सत्तेवर आहे, दुसरा पक्ष राज्यात विरोधात आहे आणि मोदींना आव्हान देतोय, आणि तिसरा जो आहे तो गेली स्थापनेपासून आजपर्यंत संघर्ष करतोय। तर हा जो विरोधाभास आहे, त्यांच्याच छत्रछायेमध्ये वावरलेल्या 3 नेत्यांच्या 3 दिशेच्या राजकारणाचा, याच्याकडे तुम्ही कसं पाहताय? विभागीकरण हे काही शिवसेनेसाठी नवीन नव्हतं। जेव्हा 66 मध्ये शिवसेना झाल्यानंतर 68 मध्ये असेल किंवा त्यानंतर असेल काही काळ,
बंडू शिंगरे नावाचे होते, त्यांनी प्रति शिवसेना काढली होती. ते स्वतःला प्रति शिवसेना प्रमुख सुद्धा म्हणत होते, पण बाळासाहेबांच्या भाषेत त्यांना एडचॅप ठरवला आणि सगळा तो विषय तिथे संपला. त्यानंतर आणीबाणीचा काळ आला. त्यावेळी सुद्धा हेमचंद्र गुप्ते, जो दादर मतदारसंघ बालेकिल्ला ओळखला जातो, तर शिवसेनेने आणीबाणीला पाठिंबा दिला किंवा त्याच्यामध्ये सहभागी झाले असं म्हणा, किंवा गप्प राहिले. त्याच्यामुळे त्यांचं तुकडीकरण झालं आणि त्याच्यातून हेमचंद्र गुप्ते हे बाजूला पडले, पण त्यांनी शिवसेना फोडली नाही. तर त्यांनी जनता दलामध्ये, जनता पक्षात गेले. त्यानंतर भुजबळ यांचं असेल किंवा नंतर गणेश नाईक असेल, ही शिवसेनेतून मोठी मंडळी बाहेर पडली, तरी ती शिवसेनेची फूट झाली असं कधी लक्षात आलं नाही किंवा तसं जाहीर झालेलं नाही. परंतु बाळासाहेब ठाकरे असताना, हयात असताना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना 2006 सालामध्ये मला वाटतं राज ठाकरेंनी निर्माण केली. आज 18 वर्ष त्याला झाली आणि 2006 पासून ते बाळासाहेब हयात असेपर्यंत 6 वर्ष त्यांनी त्याला विरोध केलेला आहे. म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबद्दल बाळासाहेबांचं मत काय, किंवा बाळासाहेब आज असले असते तर काय केलं असतं, हे सगळं त्यांनी उत्तरं त्या 6 वर्षात दिलेली आहे. त्याच्या आधी सुद्धा नारायण राणे फुटलेले आहे, तो एक माझ्याकडून राहून गेली गोष्ट सांगायची. तर त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना ह्याच्यावरती थेट टीका बाळासाहेबांनी स्वतःच केलेली आहे, प्रचंड केलेली आहे. त्यांनी आपला पुतणे आहे की नाही, कोण काय न बघता त्यांनी टोकाची टीका केलेली आहे. विधानसभा, लोकसभेच्या निवडणुका, महानगरपालिकेच्या निवडणुका 2009च्या झालेल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबद्दल बाळासाहेब आज असले असते तर त्यांचं मत काय असलं असतं ते स्पष्ट आहे. प्रश्न आता आहे की आता जी शिवसेनेची जी फूट झालेली आहे, एकनाथ शिंदे यांनी जी केलेली आहे 2021 सालामधली जी जूनमधली जी फूट आहे, त्याच्यामध्ये बाळासाहेबांची भूमिका काय असती. कारण ते हिंदुत्व ह्या मुद्द्यावरती फुटले असं सांगतात. आपण त्या दृष्टीने कधी विचार करत नाही की बाळासाहेब असले असते तर काय बोलले असते. मी बाळासाहेब जेव्हा गेले तेव्हाही लिहिलं होतं की दसरा उत्सवामध्ये बाळासाहेब आज असले असते तर काय बोलले असते. त्याच्यानंतर उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा बाळासाहेबांची काय गमती जमती करून आपली बाजू सावरून नेली असती. कारण का जी युती केलेली होती ती शरद पवार असेल, काँग्रेस असेल, त्याच्यावरती बाळासाहेबांनी प्रचंड टीका केली होती. पण बाळासाहेबांनी अशा अनेक युत्या केलेल्या आहेत त्याच्या आधी. अगदी बनातवाल्याशी सुद्धा मुस्लिम लीगची युती केलेली आहे. बाळासाहेबांचं कायम म्हणणं असायचं, युत्या ह्या गाजराच्या पुंग्यासारख्या असतात, त्या वाजल्या तर वाजल्या, नाही तर खाऊन फेकून द्यायच्या म्हणून, असं त्यांचं एक धोरण असायचं. त्यांच्यासाठी कोणी असे अपवाद नव्हते, टीका टोकाची करायचे. परंतु एकदा युती केल्यानंतर ते जर यशस्वी झाले असेल तर पुढे वाटचाल करायची. त्यानुसार त्यांनी भाजपशी जवळजवळ 25 वर्ष युती ठेवली आणि ती अनेकदा तुटण्यापर्यंतची वेळ आली होती. परंतु बाळासाहेबांनी विशेषतः प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांनी सावरून नेऊन ती युती टिकवली होती. पुढच्या काळात तसं झालेलं नाहीये. उलट शिवसेना संपवायची गोष्टच बाळासाहेब हयात असतानाच सुरू झाली होती. 2010च्या जेव्हा महानगरपालिकेच्या इलेक्शन होत्या तेव्हा अमित शहाचं नाव नुकतंच लोकांच्या पुढे आलं होतं. आणखीन आपले जे महाराष्ट्राचे भाजपचे मुंबईचे प्रमुख होते आशिष शेलार, त्यांनी त्यांचं जे वाक्य आहे की 100% काय 100% भाजप, ह्याच्यावरती प्रचंड बाळासाहेबांनी टीका केली होती. त्याचवेळी लक्षात आलं होतं की भाजप हा शिवसेनेपासून तुटणार आणि त्याची प्रक्रिया तेव्हापासून सुरू झाली होती. ती 2014ला आपल्याला स्पष्टपणे दिसली विधानसभेच्या निवडणुकीत आणि पुढे इतर निवडणुकांमध्ये सुद्धा. तर हे सगळे जरी म्हणत असले तरी बाळासाहेब जी फूट म्हटली जाते ती जी झालेली आहे ती त्या नेत्यांनी घडवून आणलेली आहे. त्यांच्या मागे जेवढी लोक जायची तेवढी गेली. परंतु आताची जी फूट होती 2021ची ती प्रचंड मोठी होती. ती बाळासाहेबांच्या नावापेक्षा उद्धव ठाकरे यांना विरोध करण्यासाठी निर्माण झाली. ती कशी झाली, काय झाली, त्याचा इतिहास तर आपल्या समोर आहे. परंतु लोकांनी त्या फुटीकडे कसं बघितलं त्याचं उत्तर आता लोकसभेतून आपल्याला मिळाले. पण सर मला एक सांगा की ही ज्या वेळेला फूट झाली बघा, आजपर्यंत शिवसेना जसं तुम्ही म्हणाला तसं बंडू शिंगरेंपासून ते एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत शिवसेनेमध्ये वेगवेगळ्या वेळांना त्यातले काही
अंग गळून पडलं. पण आता मात्र जे दुभंगणं आहे ते खऱ्या अर्थानं झालं. मुस्लिम लीग बरोबर युती करणाऱ्या बाळासाहेबांनाही आपण अगदी काल परवापर्यंत आणि त्यांच्या जाण्यानंतर हिंदू हृदय सम्राट असं म्हणूनच ओळखतो. पण त्या मुस्लिम लीग बरोबर युती करणाऱ्या बाळासाहेबांवर जेवढी टीका झाली त्याच्यापेक्षा कैक पटीनं उद्धव ठाकरेंवर झाली की बाबा त्यांनी काँग्रेस बरोबर घरोबा केला, ते राष्ट्रवादी बरोबर गेले, त्यांनी शिवसेना प्रमुखांच्या विचारांची प्रतारणा केली. हे नेमकं विरोधाभास तुम्ही बघताना कसा बघताय? नाही, तो मुळात अपुऱ्या ज्ञानामुळे असलेलं लोकांचं ते मत असेल काहींचं, किंवा जे आता अंधभक्त आहेत त्यांचं मत सुद्धा असू शकेल. बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट होते का? तर होते. परंतु ह्याचा अर्थ बाळासाहेब ठाकरे मुस्लिम द्वेष्टे होते असं त्याचा अर्थ नाहीये. तसं असलं तर साबीर शेख नावाचा मुसलमान त्यांच्याकडे असला असता का, जो आमदार झाला? उत्तम कीर्तनकार होते ते. त्याचप्रमाणे बाळासाहेबांनी त्यांचा जो इथे एक मोठा मुस्लिमांचा कार्यक्रम झाला होता BKCला, तर त्यावेळी तर त्यांनी पूर्ण मुभा दिली होती त्यांना. त्यांचं जेवण तर तेच देत होते त्या दिवशी, ते 4-5 दिवसाचा जो काही कार्यक्रम होता. बाळासाहेबांच्या वैयक्तिक जीवनामध्ये अनेक मुसलमान लोकांशी त्यांचे संपर्क संबंध होते. त्यांच्यासाठी कोण अपवाद नव्हतं. पण ज्या द्वेषावरती जे आता उभं राहिलं आणि दाखवलं जातं ते साफ चुकीचं आहे. ते पूर्ण अपुरी माहितीवरती आधारित आहे. त्याच्यामुळे आताही म्हटलं जातं की ते मुसलमानांची मतं मिळाली. मग मुसलमानांची मतं जर शिवसेनेला जर मिळाली नसती तर ती कोणाला मिळायला पाहिजे होती? का भाजपला मिळालेली नाहीत का मुसलमानांची मतं? ह्याच्या आधी सुद्धा मिळालेली आहेत, मिळतात ना. त्यांच्यातल्या अनेकांचे संबंध, अगदी सुब्रमण्यम स्वामी म्हणजे अगदी हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये शिकलेला माणूस, त्यांच्या मिसेस आहेत त्या कुठल्या जातीतल्या आहेत? त्यांच्या मुलीने कोणाशी लग्न केलेलं आहे की जे आता मंदिरासाठी भांडतायत, खाजगीकरण जे आहे ते परत करा म्हणून सांगतायत, सरकारीकरण काढून टाका, तर ते कुठलं काम करतायत? तर हे लक्षात घेतल्यानंतर आपण विचार केला पाहिजे की मुळात मुस्लिम द्वेष हा काय बाळासाहेबांचा अजेंडा नव्हता. ह्या राष्ट्राशी जे प्रामाणिक राहत आहेत ते आमचेच आहेत सगळे, हा त्यांचा हिंदुत्ववाद होता आणि तो कायम त्यांनी टिकवला. म्हणून त्यांच्याशी बोलणं त्यांचं व्हायचं सतत. काँग्रेसशी संबंध नव्हता का? संबंध होताच ना. जे आता काँग्रेसच्या बद्दल बोलतात, जे टोकाचं उद्धव ठाकरेंना दुगण्या देण्यासाठी बोलतात, तीच लोक किंवा त्यांच्या इतर समाजवादी असतील, कम्युनिस्ट असेल, ते शिवसेनेला वसंत सेना म्हणायचे ना. जवळजवळ 80 सालापर्यंत. 85 सालामध्ये तर शिवसेना तरली आणि वाढली. 1985 मध्ये जवळजवळ शिवसेना संपत आली होती. तर त्याचवेळी वसंतदादांचं वाक्य घेऊनच शिवसेना परत उभी राहिली ना. वसंतदादा पाटील म्हणाले होते की महाराष्ट्रात मुंबई आहे पण मुंबईत महाराष्ट्र नाही. हेच शिवसेनेची 1985 मध्ये त्यांची स्लोगन होती, जाहिरातीचं वाक्य होतं त्यांचं. आणि त्या वाक्यावरती वसंतदादांचा फोटो टाकून शिवसेनेनी मतं मिळवून मुंबईची सत्ता मिळवलेली आहे. अगदी खरंय. किंवा नंतर राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये प्रतिभा पाटील यांना पाठिंबा द्यायचा असेल किंवा प्रणय रॉयना प्रणव मुखर्जींना राष्ट्रपतीपदी पाठिंबा द्यायचा असेल तर बाळासाहेबांनी भाजप बरोबरची युती असताना सुद्धा पाठिंबा दिलेले आहेत. हा इतिहास आहे. तर राजकारणात असा कोण कोणाचा मित्र जसा नसतो तर कोणी कोणाचा शत्रू सुद्धा नसतो. त्यावेळी घेतलेले ते निर्णय असतात. सर बघा, आपण जर शिवसेनेच्या स्थापनेचा जर विचार केला तर शिवसेनेची स्थापना ही त्या काळामध्ये 60च्या दशकात दाक्षिणात्यांचं मुंबईवर होत असलेला जो काही एक भाषिक आक्रमणाचा भाग म्हणा किंवा जे पण काही होतं, मराठी माणसांना किंवा भूमिपुत्रांना होत असलेला विरोध, त्यानंतर मग उत्तर भारतीय आणि आता गुजराती, ह्या तिन्ही विरोधांकडे तुम्ही एक पत्रकार म्हणून, एक मुंबईकर म्हणून आणि मराठी भाषी म्हणून बघताना हे जे 3 घटक आहेत यातला कोणता घटक मराठी आणि मराठी भाषेवर अतिक्रमण किंवा आक्रमण करताना तुम्हाला अधिक प्रामुख्यानं किंवा प्रबळपणे दिसला? विशेषतः आता जो गुजराती जो आहे हा पहिल्यापासून आहे. कारण गुजरातच्या हातातून मुंबई गेली हे तर दुखणं आहे. आणि त्याचा सूड जेव्हा जेव्हा त्यांना संधी मिळते तेव्हा तेव्हा ते घेतात. आणखीन ती त्यांची वृत्ती आहे आणि ती सोडत नाही. विशेषतः आर्थिक बळावरती करतात, ते बौद्धिक बळावरती करू शकत नाही. दाक्षिणात्यांना विरोध होता तो नोकरीच्या संदर्भात होता आणि तो मला वाटतं बाळासाहेबांनी विरोध केलाच. त्यांनी त्यावेळी विरोध करून जे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या नोकऱ्या होत्या त्याच्यामध्ये दाक्षिणात्यांचं प्रमाण जास्त होतं. जसं आपल्याला आजही माहिती आहे, रेल्वेच्या भरतीमध्ये ज्या राज्याचा रेल्वे मंत्री असतो
त्या राज्यातल्या लोकांच्या कामगार, विशेषतः तिसरा आणखीन चौथ्या क्लासचे जे कर्मचारी असतात त्यांच्यामध्ये भरतीचं प्रमाण मोठं असतं, अगदी क्लास 1ला पण असू शकते आहे ते. तर सेंट्रल गव्हर्नमेंटचं मध्ये ते व्हायचं म्हणून तो दाक्षिणात्यांना विरोध होता. परंतु बाळासाहेबांनी स्थानीय लोकाधिकार समिती स्थापन करून त्याच्या माध्यमातून सुधीर जोशी असतील, गजानन कीर्तीकर असतील, अनेक जण, रमाकांत मोरे असतील, ह्या लोकांनी काम करून त्याला वेगळं वळण आणखीन चांगलं दिलं. परंतु आर्थिक बाबतीत मला असं वाटतं की नुसते गुजरातीत असं आपण म्हणत नाही, जे मारवाडी आहेत, जे ज्याला म्हणतात धनिक समाज जो आहे, त्यांचं नेहमी अंकुश राहिलेलं आहे. विशेषतः आज पेपर जर मुंबईचे बघितले, मुंबईतून प्रसिद्ध होणारे पेपर बघितले आणि जे यशस्वी चालणारे होते, त्याचे मालक कोण आहे? त्याचे मालक जर असतील तर ते महाराष्ट्र टाइम्स असेल, एक्सप्रेस असतील किंवा चॅनेल्स असतील, ह्याच्यावरती ते माध्यम तसं त्यांनी बनवूनच ठेवलेलं आहे की जे आपल्या हातात राहतील, आणखीन वेगवेगळ्या उद्योगधंद्याला चालना देण्यासाठी त्याचा उपयोग होईल. इकडे जे मुद्दे असतील मराठी माणसाचे, त्याला चॅनेलाइज करायचं काम करतील. ह्याच्यामध्ये मराठी माणसाचा दोष नाहीये. आर्थिक व्यवहार करताना जे एक धाडस दाखवायचं असतं, टोकाच्या स्तरापर्यंत जायचं असतं की ज्या गोष्टी बऱ्या 1 नंबरी 2 नंबरी सगळे धंदे करून जे हासिल करायचं असतं ते करण्यामध्ये आपण मराठी माणूस मागे पडतो असं म्हणत नाही, तर आपली सभ्यता आड येते अनेकदा, किंवा आपली जी विचारसरणी आहे, जो संस्कार आहे, इतिहासापासून आलेला जो संस्कार आहे, तो आपल्या आड येतो. आणखीन त्यामुळे आपण एक दुय्यम भावना आपल्यामध्ये राहते, त्याचा ते फायदा घेतात. म्हणून गेल्या काही वर्षामध्ये जे उद्योगधंदे गेलेले आहेत ते कशा पद्धतीने गेलेत ते बघा ना. तुम्हाला एक साधं उदाहरण देतो की आपल्या मुंबईमध्ये अनेक वेगवेगळ्या पद्धतीची लोक आहेत, वेगवेगळ्या समाजाची लोक आहेत. अगदी ते किरीट सोमय्या जिंकून येऊ शकतात, त्यांचं मराठी बोलतात, ही गोष्ट खरीच आहे. किंवा तिथे प्रेमकुमार शर्मा असतील, आपलं एक कृपाशंकर सिंह असतील, अनेक गुजराती लोक जिंकून येतात ना निवडणुकांमध्ये त्यांच्या पॉकेट्समधनं. बडोद्यामध्ये मराठी माणसांची इतकी प्रचंड वस्ती आहे, तिथे मराठी माणूस निवडून येतो का? एकदाच फक्त लोकसभेचा सत्यजित गायकवाड तिथून जिंकून आले. दिल्लीमध्ये आज 5 लाख मराठी लोक आहेत. किती नगरसेवक आहेत मला सांगा मराठी तिथे? हाताच्या बोटावरती मोजण्या येते. आणि विशिष्ट क्लासमधले लोक आहेत, त्या समाजातली उच्चवर्णीय लोक असतील त्यांना जिंकून देणं. एक भटजी शेटजीची युती ही संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यापासून इथे उघडकीस आलेली आहे, ती अजून शाबूत आहे. त्याच्यामुळे त्यांचा पगडा कायम राहिलेला आहे. एकाने गुंगीची औषधं द्यायची, समाजाला वेगवेगळ्या भ्रमांमध्ये टाकायची, व्रतवैकल्यामध्ये, देव धर्म याच्यामध्ये अडकवायचं, आणि दुसऱ्याने आर्थिक आपली बळकटी करायची आणि मराठी माणसाचं संयोजन करायचं. विशेषतः भाजपच्या नादाने शिवसेना ह्याच्यात फसली होती, ही वस्तुस्थिती होती. ती शिवसेना उद्धव ठाकरेंनी त्या पद्धतीने बाजूला काढली, हे पण तेवढंच सत्य आहे. पण तुम्हाला असं वाटतं की उद्धव ठाकरे यांनी आता जो काही एक धाडसी प्रयत्न केला, कारण बघा वेगवेगळ्या पद्धतीने, मग दिशा सालियन प्रकरणात त्यांच्या आदित्य ठाकरेला सुरू असलेलं शुक्लकाष्ट, किंवा उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नातेवाईकांचे जे काही नाही आर्थिक लागेबांधे, त्यातून त्यांच्या सुरू असलेल्या चौकशा, ईडी, या सगळ्याचा विचार करण्याच्या पलीकडे जात त्यांनी जे एक धाडस दाखवलं, आज वर्धापन दिनाच्या दिवशी तुम्ही त्या धाडसाकडे कसं पाहताय? दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरेंचा कधीतरी एकदम खासमखास असलेला एकनाथ शिंदे हा ज्या वेळेला आपल्याला राष्ट्रीय पातळीवर त्या 17 पक्षांमध्ये बसलेला दिसतो एक मराठी माणूस, त्या 2 गोष्टींकडे तुम्ही या वर्धापन दिनाच्या दिवशी कसं पाहताय? दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. कारण का, पहिला जो तुम्ही प्रश्न विचारला की उद्धव ठाकरेंचं धाडस, खरं ते धाडस नव्हतं. ते म्हणजे त्यांनी जे 2019ला केलं ते धाडस अजिबात नव्हतं, ती त्यांची गरज होती. त्यांना जर महाराष्ट्राचा खरोखर आवाज समजत असेल, बाळासाहेब ठाकरेंना समजत होता, त्यामुळे आमचं हिंदुत्व वेगळं आहे हे सातत्याने ते मांडत राहिले. त्याचे परिणाम काय झाले तो भाग वेगळा, पण त्यांनी जर मनात आणलं असतं तर त्यांच्या हयातीतच ह्या सगळ्या अनेक गोष्टी झाल्या असत्या. आणखीन आज महाराष्ट्रामध्ये 100% शिवसेनेचंच राज्य असलं असतं, मूळ शिवसेनेचं असलं असतं, जे तुकडीकरण व्हायच्या आधी. त्यांना अनेक संधी होत्या, प्रत्येक संधी त्यांनी गमावल्या. त्याचं कारण इकडची असलेल्या आर्थिक जी रचना आहे त्याचं भय. ही जी आर्थिक रचनेवरती कमांड ठेवण्याची क्षमता नसणे
जी आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये व्यवहार चालतात ते आजही अमराठी लोकांच्या हातामध्ये आहे. अनेक कंपन्या असतील, अनेक उद्योग असतील, अनेक आस्थापना असतील, विशेषतः मीडिया हा आजही अमराठी लोकांच्या हातामध्ये, मालक त्याचे, आणि त्यांच्यावरती स्वार व्हायची ताकद आपल्याकडे असली पाहिजे. तेवढी दरारा असला पाहिजे. दहशत असं मी म्हणत नाही, दरारा असला पाहिजे. आणि आपलं मत मांडण्याची ताकद असलेले संपादक तिथे असले पाहिजे. ते जर शरण जात असतील तर त्याचे परिणाम व्हायचे ते होतील. ते शिवसेनेकडे कमी होतं. मला असं वाटतं ती गरज होती, कारण ज्या पद्धतीने महाराष्ट्राचं खच्चीकरण सुरू होतं, वैचारिक खच्चीकरण जे सुरू होतं, सातत्याने येणारे शिवाजी महाराजांचे विषय असतील, महात्मा फुलेंचे विषय असतील. आता ह्याचा आणि अर्थकारणाचा तसा काही संबंध नसतो, परंतु आपल्याला जसा भूगोल आहे, तसा इतिहास आहे, काय कल्चर आहे, आणि आम्ही काही गोष्टी मानतो. आम्हाला आजच्या जगामध्ये, आज आम्ही जे डिजिटलवरती बोलतो, मला माहिती आहे की आज एका क्षणामध्ये इकडचा आवाज पटकन लंडनला पण जाऊ शकतो मोबाईलच्या माध्यमातून. याच्यासाठी आकाशवाणी, दिव्यवाणी हे आम्हाला नाही मान्य आहे ना. हे कोणी शिकवलं आम्हाला? हे महात्मा फुलेंनी शिकवलं, हे शाहू महाराजांनी शिकवलंय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवलंय, शिवाजी महाराजांनी शिकवलं. अमावस्या ही अपशकुन हे शिवाजी महाराजांनी कधीच शिकवलेलं नाही. किंवा जिंकल्यानंतर कुठल्या गडावरती शिवाजी महाराजांनी सत्यनारायण घातला का, तर असं पण नाहीये. जिंकल्यानंतर शिवाजी महाराजांनी जाऊन तुळजाभवानीची ओटी भरली, हे नाहीये आमच्याकडे. पण आज गेल्या 25-30 वर्षामध्ये जवळजवळ मला वाटतं राम जन्मभूमी आंदोलन सुरू झाल्यानंतर पासून जी फसवणूक सुरू झाली, एका बाजूला आर्थिक विकास होतो आणि दुसऱ्या बाजूला धर्म, आणखीन संस्कृती, धार्मिकतेच्या नावाखाली खिशे फाडायचा जो कार्यक्रम होतो, गोरगरिबांना लुटण्याचे कार्यक्रम होतात. बुवा बापूंचं थैमान घातलेलं आहे. आजही तुम्ही डिजिटलवरती बघितलं तर येडूमाईचं वारं जे येडूबाईचं वारं किती खेळतं. त्यांच्या अंगावरती जे गुरु माऊली म्हणून आराधी करतात, त्यांच्या नावात कुठून येतं सोनं? हे कोण देतं? ही कुठली व्यवस्था आहे? हे आपल्याला लुटमार पद्धत आपल्याकडे जी चालू आहे ती समजण्याची कुवत असावी लागते. मला असं वाटतं की त्याचा सारासार विचार करून उद्धव ठाकरेंना तो निर्णय घेणं ही त्यांची गरज होती. कारण जी परंपरा त्यांची होती, जी बाळासाहेब ठाकरेंची होती, जी प्रबोधनकार ठाकरेंची होती, किंवा त्यांच्या विचारांनी जे वाढले, भाऊराव पाटील असतील, नाना पाटील असतील, तर त्या विचाराचा तो धागा होता. तो धागा तो तिथपर्यंत त्यांना घेऊन गेला की आता तुम्हाला जायचं असेल तर कुठल्या मार्गाने नीट गेलं पाहिजे. निवडणुकीचे आकडे बिकडे खूप दुय्यम असतात, ते बदलता येतात. ते नंतर दाखवलं पण की 2.5 वर्षानंतर ते सरकार कोसळलं पण, समजलं की नाही. तर सांगायचा उद्देश की त्या विचारांनी एकत्र आले असतील म्हणून ते अजूनपर्यंत टिकले. नाहीतर एवढ्या जागा सोडायच्या, आपल्या 18 जागा असताना जेमतेम तेवढ्याच जागा घ्यायच्या किंवा इतरांना सोडायच्या, ही साधी सोपी गोष्ट नाही. त्याच्या मागे 2014 मध्ये निश्चित विचार केला असेल की आजच्या आधुनिक जगामध्ये आपल्याला कुठला विचार घेऊन जातो, पुराणातल्या भाकड खोट्या गोष्टींचा घेऊन जातो की प्रत्यक्ष माणसांनी जे जीवन जगले, मग तो छत्रपती शिवाजी महाराजांपासून चालू होतो, त्या इतिहासाला धरून आपण पुढची वाटचाल केली पाहिजे का? हे सगळं होत असताना जसं मी दुसरा या प्रश्नाचा जो उत्तरार्ध होता की एकनाथ शिंदे नावाचा एक मराठी माणूस आपल्याला राष्ट्रीय पातळीवर वावरताना दिसला. वर्धापन दिनाच्या दिवशी त्याचं जे वावरण आहे, म्हणजे एका मराठी माणसाचं जे वावरण आहे, हे आणखी काही काळ आपल्याला तिथे दिसू शकतं की भाजप जसं उद्धव ठाकरेंना अडगळीत टाकलं गेलं किंवा एक व्यूहरचना करून त्यांना अडकवलं गेलं, तसंच एकनाथ शिंदेंना पण करतील असं वाटतंय? काय माहितीये, सर्कशीतला वाघ जंगलात जरी फिरला तरी तो काही सर्कशीत सारखा वागणार ना. ते तिथे कसे गेले? त्यांच्याकडे नोटीस ईडीच्या, ही ईडीची कमाल आहे सगळी. ईडी किंवा सीबीआय त्यांच्या मागे झंझटी लागल्या. तो कोण जोशी नावाचा त्यांचा पीए होता, तो कुठे आता? तो त्यांच्या मागे ईडीच्या नोटीस नाहीत का? त्याच्यानंतर त्यांचं जे सुरतला जाणं आणि सुरतवरनं गुवाहाटीला जाणं, आणि तो अजूनही तो यूट्यूबवरती तो व्हिडिओ आहे, ते पाहिलेले आहेत. आणि आपण कुठे काय जातो, कोणी आपल्याला पकडून ठेवलेलं आहे, त्यांना सांगता येत नव्हतं. ते आता किती जरी आव आणलेलं आहे. सर्कशीतले वाघ हे जरी जंगलात दादागिरीने राहू जंगलात फिरले तरी एका भीतभीतच राहणार. त्या कसरती कराव्या लागणार. त्या कसरतीतला तो एक भाग आहे. आणखीन मला असं वाटतं की ती चूक उद्धव ठाकरेंचीच आहे की बाळासाहेब ठाकरेंनी तुम्हाला 2003 मध्ये कार्यकारी अध्यक्ष केल्यानंतर तुम्ही ज्या हुकमतीने वागायला पाहिजे होता, ती हुकमत जर तेव्हा 2013 पर्यंत त्यांनी टिकवली असती
आणि ही जी सगळी माणसं आहेत त्यांच्या प्रत्येकांच्या जागा त्यांना दाखवून दिल्या असत्या तर ही परिस्थिती आज आली नसती. तो विषय उद्धव ठाकरेंचा नाही आहे, तो महाराष्ट्राच्या अपमानाचा विषय आहे की महाराष्ट्रातली मराठी माणसांची सेना. आज जर असं कोण म्हणत असेल उद्धव ठाकरे आणखीन आदित्य ठाकरे हे ज्या दिवशी सरकार पडलं त्या दिवसापासून ते कामाला लागले, ही गोष्ट खरी आहे. अनेक हल्ले पचवले, अनेक केलं, पण असे अनेक जण करतात ना. हे काम अजित पवारांनी पण केलं वर्षभरात, अजून एकनाथ शिंदेनी पण केलं. आज जो शिवसेनेला किंवा राष्ट्रवादीला असेल, ज्यांच्या 3च जागा होत्या त्यांच्या 8 झाल्या आज राष्ट्रवादीच्या शरद पवारांच्या, किंवा काँग्रेसला ज्या जागा मिळाल्या 1च जागा होती त्यांच्या आज 13 जागा झालेल्या आहेत, 13-14 जागा झालेल्या आहेत. हे सगळं यश त्यांच्या पक्षाचं नाहीये, हे मराठी माणसाचं महाराष्ट्राचं मत आहे. हे जर त्यांना समजलं, ते खरं आधी समजायला पाहिजे होतं. इतकी घसरण झाल्यानंतर जर समजत असेल तर तो फार नेतृत्वाचा शहाणपणा नाहीये की ज्या विचाराने ह्यांच्या नकली हिंदुत्ववादाविरोधात उभं राहिलं पाहिजे. हे भटी हिंदुत्व आहे, हे फसवं हिंदुत्व आहे, खोटं हिंदुत्व आहे, हे हिंदू राष्ट्रविष्ट ही सगळ्यांच्या बकवास आहे. ज्या 4 शंकराचार्य सांगतात की राम मंदिर तयार झालेलंच नाहीये, उभंच राहिलं तरी आपण फसून आपल्याकडनं लुटमार केली गेली. आजही जेव्हा राम मंदिर बांधणार होते, ज्या आपलं सुरुवातीचं उद्घाटन होतं, ज्यांनी पैसे जमवले ना लोकांनी, करोडो रुपये जमवले, कुठे गेले ते पैसे? तर ही फसवणूक आहे. त्याच्यातलं शिंदे हे एक पात्र आहे. ते झालं तरी सर्कशीतला वाघ हा किंवा सर्कशीतला सिंह हा सर्कशीतलाच राहणार. त्यांना तो दर्जा कधीही मिळणार नाही की जो बाळासाहेबांनी स्वतःचा दरारा ठेवला होता. उद्धव ठाकरेंना तो कमवावा लागेल. आणखी मला असं वाटतं की जे भाजप बरोबर असताना त्यांची काय अवस्था केली होती हे सगळ्यांना माहिती आहे, म्हणून त्यांनी सोडलं, ते भाजप तोडलं आणि परत ते त्यांच्याबरोबर युती केली. तेव्हा त्यांनी स्वतंत्रतेचा नारा ठोकला होता 2019च्या लोकसभेच्या निवडणुकीला, पण विधानसभा आणखी इतर निवडणुकांसाठी परत ते एकत्र आले. जर ह्या महाराष्ट्राचं जे मत आहे, जी घडवणूक आहे, जी रचना आहे, त्याला धरून जो वागेल की नाही त्याला यश मिळणारच आहे. आपण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना या मुलाखतीचा किंवा या विशेष आपल्या कार्यक्रमाचा जे सूत्र होतं की मराठी माणूस आज ती संज्ञा घेऊन जे 3 लोक काम करत आहेत त्यातला 3रा घटक अजून शिल्लक आहे, त्याचं नाव आहे राज ठाकरे. काय वाटतंय तुम्हाला, आज मुंबईतल्या मराठी माणसाला अशा एखाद्या नेतृत्वाची खरंच गरज आहे की आता लोकांची की बहुरंगी आणि बहुडंगी मुंबईत आता लोकांना तो मराठी नेताही नकोय आणि त्याचं मराठीपणही नकोय, लोक त्यांचे ते समर्थ आहेत असं तुम्हाला वाटतं? नाही, लोकांना मराठी म्हणून उभं राहायचंय, महाराष्ट्रातल्या जरूर राहायचंय. त्याला कारण अनेक आहे. आपलं मराठा जे नाव आहे मराठी माणसाचं, जे राष्ट्रगीतामध्ये आहे, तो इकडचं कल्चर आहे. पंजाब, सिंध, गुजरात, मराठा हे कल्चर आहे. प्रत्येकाचं वेगवेगळं कल्चर आहे आणि त्याच्यातून हे राष्ट्र उभं राहतं. बाळासाहेब असताना शिवसेना किंवा संघटना ही वेगळी होती. बाळासाहेब सांगायचे त्या पद्धतीने मराठी समाज उभा राहिला होता. मला असं वाटतं की आज बाळासाहेब आपले उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरे असतील, अजून कोण ठाकरे नवीन येतील किंवा आहेत, त्यांनी समजून घेतलं पाहिजे की मराठी माणसाची गरज काय आहे. आज तुम्हाला सांगितलेलं आहे की तुमच्या हातामध्ये अधिक यश दिलेलं आहे, तुलनात्मक दृष्ट्या भाजपपेक्षा मोठं यश दिलेलं आहे की देशामध्ये एक घडत असताना ते मोदी सरकार विरोधी मत आहे. ते खरं म्हणजे मत ह्यांनी बनवलेलं नाहीये. मोदी सरकारने जो नालायकीपणा केला, जो कोरोनाच्या काळामध्ये PM फंड काढून तो लुटमार केली, नोकऱ्या घालवल्या, नोटाबंदीमध्ये छोट्या लोकांचे धंदे संपवले, अनेक गोष्टी खोट्या केलेल्या, इकडचे प्रकल्प पळवले, गुजरातेतच गेले, उद्योगपतींना त्यांना मदत केली, करोडो रुपयाची माफी केली, कॉर्पोरेट कंपन्यांना त्यांनी आधार दिले आणि त्याच्यापेक्षा कॉर्पोरेट जो फंड येतो काय CRS फंड ज्याला म्हणतो, तो RSSच्या संघटना बळकट करण्यासाठी त्यांनी जो वापरला, त्याच्या विरोधात ते मत आहे, मत होतं आणि राहणार तसं. त्या मतातून ह्यांना यश मिळालेलं आहे. ते मत घेऊन हे पुढे ते वाढवतात कसं, ह्याच्यावरती त्यांचा आज वाढदिवस साजरा करणं. आणखी त्या दृष्टीने राज ठाकरेंनी पावलं उचलणं जरुरीच आहे. पण राज ठाकरे सातत्याने हे जे सामाजिक मत आहे, वेगवेगळ्या बद्दल मत आहे की हे जे सामाजिक मत आहे, मग शाहू फुले आंबेडकर विचारायचं त्याला एकदम तिरस्काराने काही वेळा बोलणं, टॉन्टिंग करणं, समोर आपले जे काय निरगुडकर सारखे संपादक आणून त्यांना घेऊन त्यांना प्रश्न उच्चारणं. कधीतरी तुम्ही प्रबोधनकार ठाकरे वाचा ना, अख्खं त्या माणसांनी 100 वर्षापूर्वी जे लिहिलेलं आहे
आम्ही तुकड्या तुकड्यांनी नाही सांगत, ते वाचल्यानंतर काय मत आपलं झालं पाहिजे त्या मतावरती शिवसेना उभी आहे. शिवसेना जी उभी राहिलेली आहे ती केवळ बाळासाहेबांच्या कर्तृत्वानी नाही, ते तर होतच कर्तृत्व, पण त्या कर्तृत्वामागे प्रबोधनकारांनी इथला जो बहुजनांचा जो विचार आहे, भटी ब्राह्मणी विचाराच्या विरोधातला विचार आहे, तो एस्टॅब्लिश करून त्यांनी केला. शिवसेनेची स्थापना 19 जून रोजी झाली आणि पहिला त्यांचा जो दसरा मेळावा आहे तो शिवाजी पार्कवरती जवळजवळ 3 लाखाचा मोठा झाला दसरा मेळावा. आणि त्या दसरा मेळाव्याला कुठून माणसं आली, तर त्या दसरा मेळाव्याला प्रबोधनकार ठाकरे दर आठवड्याला मार्मिकच्या अंकामध्ये ऊठ मराठ्या ऊठ नावाने एक सदर लिहित होते आणि त्याच्यामध्ये मराठी माणूस, मराठी संस्कृती, मराठी विचार, मराठी कल्चर, महाराष्ट्र, राष्ट्र ह्याच्यामध्ये त्यांनी 12 लेख लिहिले आणि त्याचं एकत्र पुस्तक म्हणजे ऊठ मराठ्या ऊठ पुस्तक आहे. जसं बाळासाहेबांनी लोकात जाऊन लोकांना प्रेरणा देऊन माणसं जमवली, तसं ह्या मार्मिकच्या त्या ऊठ मराठ्या ऊठ नावाच्या लेखमालेतून ती माणसं उभी राहिली. आणखीन ती शिवाजी पार्कवरती आली. शिवाजी पार्कमध्ये त्यांनी केलेलं वयाच्या 80व्या वर्षीचं पहिलं भाषण सुद्धा ऐकलं पाहिजे. 23 मिनिटाचंच आहे फक्त. आता यूट्यूबवरती ते अवेलेबल सुद्धा आहे, उपलब्ध आहे ते. त्याच्यामध्ये त्यांनी ह्या भटी ब्राह्मणी खोट्या कल्पनांवरती प्रचंड प्रहार केलेला आहे. कोण जणू मनू हा त्यांनी प्रश्न विचारलेला असताना सुद्धा भिडेसारखा गुरुजी जो म्हणून जो मिरवतो आणि लोकांच्या मनामध्ये तरुणांच्या मनामध्ये विष घालतो, तर त्या माणसाची तुम्ही पाया कसं पडतात, त्याला गुरुजी कसं म्हणतात, ते कल्चर कुठून आलं, हे जोपर्यंत आपण तोडत नाही तोपर्यंत मराठी माणसाची तडफड, आणखीन तळमळ आणि तो संघर्ष आणि तिथपर्यंत सत्यापर्यंत जाणं तो प्रयत्न कायम करत राहणार. मराठी माणसांना ठाकरेंची गरज आहे, कारण प्रबोधनकार ठाकरे असतील, बाळासाहेब ठाकरे असतील आणि मराठी माणसामध्ये चेतना दिली, प्रेरणा दिली आणि पुन्हा पाहू त्या कशा दिशेने जाणार ते सांगितलेलं आहे. पण आता गरज आहे मराठी माणूस जसं सांगतो तसं आता नेत्यांना चालायला पाहिजे. माझा शेवटचा प्रश्न आहे, आज 58वा वर्धापन दिन शिवसेना साजरा करते, म्हणजे ती 60च्या उंबरठ्यावर आहे. आता 60 वर्षांची जवळपास शिवसेना वर्ष 2 वर्षात होऊन जाईल. आता शिवसेनेची गरज ही या शहराला म्हणजे मुंबई सारख्या शहराला आणि त्यातल्या मराठी माणसाला आहे असं तुम्हाला वाटतंय का? संक्षिप्त स्वरूप. निश्चित आहे, निश्चित मराठी माणसाला गरज आहे मुंबईची. आज मुंबईमध्ये बाहेरची माणसं येतात. शिवसेनेची गरज आहे, शिवसेनेचीच गरज आहे, कारण मराठी आज जी टिकवली आहे ती शिवसेनेने टिकवलेली आहे. ते आपण नाकारण्यात काही अर्थ नाही. शिवसेना आहे, शिवसेनेला साथ देणारे व समाजवादी पक्ष असतील तितके, काँग्रेस असतील हस्ते परस्ते, भाजपमधले सुद्धा मराठी लोक आहेत, असं नाही असं नाहीये, कुठले कम्युनिस्ट आहेत, ह्या सगळ्या लोकांनी पण त्यांनी शिवसेनेला प्राधान्य देऊन त्याच्या भोवती आपलं राजकारण नेलं. आजही काँग्रेसची आणि राष्ट्रवादीची मजबुरी असणे की शिवसेनेतल्या उद्धव ठाकरे यांना प्रमोट करणं, त्यांचा चेहरा दाखवणं आणि महाराष्ट्रात यश मिळवणं. कारण मराठी माणसाला जर दिल्लीशी महाराष्ट्राला जर दिल्लीशी लढायचं असेल तर इथल्या मराठी माणसाला विसरून चालणार नाही. तर मराठी माणसांना ती गरज आहे. पण वाईट परिस्थिती अशी आहे की मंगल पर्वत लोढासारखा मलबार हिलपर्यंत जाऊ शकतो, ज्याची पहिली बिल्डिंग इथे उभी राहिली तुमच्या मीरा रोडला, आणि तो 25 वर्षामध्ये उभा राहू शकतो. आणि मुंबईचा गिरगावचा गिरणगावातला मराठी माणूस बदलापूर कर्जतपर्यंत फेकला गेला असेल तर ही मुंबई आमची का नाही? आपण का नाही ती राखली पाहिजे? आपण का नाही टिकवली पाहिजे त्या मुंबईचं कल्चर? मला असं वाटतं की मुंबई आज महाराष्ट्रामध्ये सगळीकडे मुंबईसारखी शहरं जवळपास निर्माण झालेली आहे. मेट्रो सिटी ज्याला म्हणतात, प्रत्येक तालुक्याचं गाव जे मुख्य शहर आहे, तालुका ते शहर झालेलं आहे. मुंबईत आता आहे ते आज सर्वत्र आहे. त्यामुळे मुंबईत येण्याचं प्रमाण कमी आहे. लासलगाव मधला मुलगा एकदम आता लॉस एंजेलिसला जातो, आपल्या बारामतीचा मुलगा न्यूयॉर्कला जाईल, नागपूरचा मुलगा अजून नेदरलँडला जातो. ही परिस्थिती आहे. पण त्यांनी मुंबईकडे सुद्धा आलं पाहिजे, कारण आज उत्तर भारतातनं असेल, पंजाबमधनं असेल, गुजरातमधनं असेल, मोठ्या प्रमाणात बाहेरच्या राज्यातली लोक येतात, त्यांना तो अधिकार आहे. आपण पण इतर राज्यात गेलं पाहिजे. पण आम्ही जाऊन कुठलं कल्चर बिघडवत नाही, आम्ही कुठं जाऊन राजकारण बिघडवत नाही. तर मुंबईत दिल्लीतले 5 लाख मराठी माणसं दिल्लीचं राजकारण बिघडवू शकतात, पण ते राजकारणात नाहीये. बडोद्यामध्ये आज एवढा मोठा बडोदा म्हणजे सयाजीराव गायकवाडांनी बनवलेली ते शहर, सगळ्यात आधुनिक शहर, सर्व पद्धतीचं त्यांनी आज 100 वर्ष झाली तरी तिथे ज्या रचना आहेत त्या तशा आहेत. इंदोरमध्ये आहेत.
तुमच्या ग्वालेरमध्ये आहेत, मग तिथे मराठी माणसं आहेत ना, चांगली आहेत, अगदी बहुजन समाजातली माणसं आहेत. पण एक बृहन महाराष्ट्र त्या मंडळाच्या नावाखाली ब्राह्मणी माणसंच फक्त दिसतात आपल्याला. आणखीन ती माणसं तिकडच्या शेडजींशी युत्या करून तिकडच्या सुद्धा मराठी माणसांना दाबतात. मराठी माणसाचा उपयोग वेगळ्या पद्धतीने इतरत्र होतो. तोच महाराष्ट्रात जर होत असेल, तोच मुंबईत जर होत असेल, तर तो आम्ही थांबवला पाहिजे. आणि ती मराठी माणसाची आस आहे, गरज आहे ती. मला वाटतं की तुम्ही जे म्हणालात की शिवसेनेची साठी लवकर होणार आहे, पक्षाची साठी अशी काय काठी टेकण्या इतपत होत नाही. पण नेत्यांनी जर काठी हातात धरली तर बाकीचे काय करणार. मला असं वाटतं बाळासाहेब ठाकरे असले असते तर सांगितलं असतं, साठीत आली तर आपण एक काठी घेतली पाहिजे, पण त्याचा तो झेंडा आहे तो मराठी अस्मितेचा असला पाहिजे त्याच्यावर. तर तो काठी टेकण्यासाठी नसावी, तर झेंड्यासाठी असावी, आपलं स्वाभिमान दाखवण्यासाठी असावी, असं मला वाटतं. हे आहेत ज्ञानेश महाराव आणि त्यांच्या म्हणण्यानुसार मुंबईतल्या मराठी माणसाला आजही शिवसेनेसारख्या एका व्यासपीठाची, एका पक्षाची आणि एका नेतृत्वाची गरज आहे. अर्थात शिवसेना या विचाराने किंवा बाळासाहेब ठाकरे यांच्या आचाराने चालणारे 3 नेते हे दिल्लीतल्या तख्तासमोर किती स्वाभिमानानं वाटचाल करतात यावरच मुंबईतल्या मराठी माणसाचं आणि या मराठमोळ्या मुंबईचं यशापयश अवलंबून आहे. मित्रहो, आपल्याला ज्ञानेश महाराव यांनी व्यक्त केलेल्या मतांबद्दल उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांनी जो मराठीचा झेंडा घेतलेला आहे तो खरंच बाणेदारपणे घेतलाय का, आणि घेतला नसेल तर तुमची नेमकी अपेक्षा काय आहे हे तुम्ही आम्हाला या कार्यक्रमाच्या खाली, आमच्या लिंकच्या खाली असलेल्या कॉमेंट बॉक्समधून जरूर कळवा. तुम्ही जी मतं मांडाल, संसदीय शब्दात जी मतं मांडाल, त्यावर आपण आणखी एक वेगळा कार्यक्रम याच संदर्भातला करणार आहोत. आणि लवकरच ज्ञानेश महाराव यांनी जी मतं मांडलेली आहेत या मतांच्या संदर्भात हे जे 3 नेते आहेत त्यांना बोलतं करण्याचा प्रयत्न देखील टाइम महाराष्ट्र करणार आहे. अशाच काही बिनधास्त, अचूक आणि कुणाचीही भीडभाड न ठेवता जर काही गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्या असतील तर तुम्ही टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. महाराव सर, तुम्ही वेळात वेळ काढून या सगळ्या गोष्टींवर तुमचं मतप्रदर्शन केलं त्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद. राजेश कोचरेकरांना शुभेच्छा. आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. आपल्या मित्रांना सांगा, हे अस्सल पत्रकार आहेत, आणखीन तडफेनी आणि निर्भयपणे काम करणारे आहेत. त्यांना सर्वांनी साथ द्या आणि अधिकाधिक हे जे चॅनेल आहेत हे मोठं करूया आपण, असा निश्चय करूया. धन्यवाद. मित्रांनो, आता आपण पाहिलं की बहुरंगी आणि बहुढंगी मुंबईमध्ये आजही शिवसेनेसारख्या एका पक्षाची गरज आहे किंवा शिवसेना प्रमुखांच्या विचारांनी चालणाऱ्या नेतृत्वाची गरज आहे. अर्थात हे नेतृत्व उद्धव ठाकरेंचं असो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं असो किंवा मराठी हृदय सम्राट म्हणून आपल्या अवतीभोवती फिरणाऱ्या राज ठाकरेंचं असो, या कुणालाही जर दिल्लीच्या तख्तासमोर लढायचं असेल तर मराठी स्वाभिमान आपल्या उराशी बाळगावाच लागेल. आणि त्यावरच मुंबईचं, महाराष्ट्राचं आणि मराठी माणसाचं यशापयश अवलंबून आहे. धन्यवाद.